नमस्कार मंडळी, आता आपण करत आहोत आखी मटकीची रबरबीत भाजी, आपल्या गावाकडची साधी सिंपल भाजी। तर तुम्ही बघू शकता तेल कढईत ठेवलेलं आहे। तर आता आपण ह्यात टाकू फोडणीला मोहरी, थोडी जिरे, चांगलं तेल तापलेलं आहे। आता आपण ह्यात टाकायचं आहे कांदा। मोहरी ती जिरी मोहरी व्यवस्थित तडतडली ना, मग आपण लगेच कांदा टाकून घेऊ। तर बघू शकता आपण कांदा पण टाकू मस्तपैकी। आपण आता ही लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा। व्हिडिओ पूर्ण बघत राहा। चांगला लालसर असा कांदा तळून घ्यायचा आपण। साधी सोपी पद्धत आहे आपली गावाकडे, साधी सिंपल भाजी रबरबीत। तुम्ही बघू शकता, व्हिडिओ पूर्ण वॉच करा आणि चॅनलला नवीन असणारी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर व्हिडिओ आपण पूर्ण बघा। तर बघू शकता कांद्याला तळलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण ह्यात मटकी भाजून घेतलेली आहे। भिजवलेली मटकी जी असते ती मटकी भाजून घेतलेली असल्यामुळे तिकडे लाल झाली। तर त्यातच आपण कांदा आता चांगला तळून घेतला आहे। आता टाकू आपण टमाटर, या बाजूला थोडा कढीपत्ता। आता चांगला असं परतून घ्यायचं बघा, मस्तपैकी असं भाजून घेऊ चांगलं। आणि टमाटर चांगलं वितळावं म्हणून थोडं मीठ टाकू। टमाटर वितळावं म्हणून मस्त अशी भाजी करायची आहे आपण। बघू शकता टमाटर पण चांगलं विरघळत आहे। मस्त अशी भाजी सुंदर आहे। मस्त असं तळून झालेलं आहे। आता आपण यात मसाले टाकून घ्यायचे आहेत। पुन्हा तिखट, हळद, मीठ सगळं टाकून घेऊ। थोडी हळद, थोडी तिखट टाकलेली आहे। आता आपण ह्यात टाकू थोडा लसूण टाकू। लसूण राहिला होता मगाशी टाकायचा, आता टाकून घेते। आता या आपण यात अर्धी मटकी असते ती आखी टाकायची आणि थोडीशी मटकी चेचून टाकायची, म्हणजे रस्सा जर आपण केला तर रबरबीत मस्त होतं। जास्त शेंगदाण्याचा कूट वापरायची गरज नाही। मस्त अशी हलवून घेऊन थोडंसं पाणी ओतून घेऊ आपण। एक अर्धा तांब्या पाणी ओतायचं आपण। अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही। आता ह्यात थोडी आपण चेचलेली मटकी टाकायची। तर बघू शकता मंडळी, चेचलेली मटकी सुद्धा टाकलेली आहे मी। आता एकदा हलवून घेऊ आणि यात थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं। बघू शकता तुम्ही, भाजी मस्त होईल। ओके, व्हिडिओ वॉच करा पूर्ण। हे बघा, शेंगाचा कूट पण टाकून घेतलेला आहे। आता मस्त एक 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायची। लय वेळ पण शिजवावी लागत नाही, लगेच शिजते। तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने भाजी लय मस्त आणि चवीदार होते। तर आवडल्यास सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी झाली आहे। अजून पूर्ण व्हायची आहे, तर 5 मिनटं वाट बघावी लागेल। ओके, मी बघू शकते वाट, तुम्हाला बघायची गरज नाही, तुम्हाला लगेच दाखवेल मी। अशी झालेली आहे। थोडी वरून कोथिंबीर टाकू मस्तपैकी। अशी भाजी झालेली आहे, तुम्ही बघू शकता।
शकता भाजी. तर भाजी आवडल्यास सर्वांनी लाईक कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. ओके बाय बाय, भेटू परतच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.